विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 12वीच्या इंग्रजी विषयाशी संबंधित विविध व्हिडिओंसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा इंग्रजीचा लेसन स्टेटमेंट ऑफ पर्पजची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. चला तर पाहूया स्वाध्याय. प्रश्न क्रमांक पहिला A1. डिस्कस अँड एक्सचेंज युअर व्ह्यूज विथ युअर पार्टनर अबाउट युअर करिअर प्लॅन. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठरवलेलं आहे त्या करिअर संदर्भात तुम्हाला तुमच्या मित्रासोबत चर्चा करायची आहे की नेमकं तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, कोणता जॉब करायचा आहे, काय करिअर प्लॅनिंग आहे. चला तर पाहूया डिस्कशन. या ठिकाणी आपल्याला मायसेल्फ म्हणजे आपण स्वतः आणि माय पार्टनर म्हणजे आपला मित्र. चला आता आपण काय म्हणत आहोत बघा. माय सेल्फ आय हॅव अ डेफिनेट करिअर प्लॅन. म्हणजे माझ्याकडे माझ्या करिअरविषयी एक निश्चित असा प्लॅन आहे. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. मला डॉक्टर बनायचं आहे. त्यावर आपला मित्र म्हणतो माय पार्टनर यू वॉन्टेड टू बी ॲन एअरलाईन पायलट. म्हणजे तुला तर वैमानिक बनायचं होतं, मग तुझा आता प्लॅन कसा काय चेंज झाला. तर यावर आपण सांगत आहो येस इट वॉज सो अर्लियर. म्हणजे तो पूर्वी होता. बट आय थिंक दॅट वॉज नॉट प्रॅक्टिकल. परंतु तो प्रॅक्टिकल नव्हता. प्रॅक्टिकली मी ते करू शकत नव्हतो. म्हणजे इकॉनॉमिकली म्हणा किंवा एकंदर आपलं फॅमिली बॅकग्राऊंड आणि सर्वच गोष्टींचा जर विचार केला तर मला पायलट बनणं इकॉनॉमिकली आणि प्रॅक्टिकली शक्य होत नव्हतं. म्हणून मी डिसाईड केलं की मला डॉक्टर बनायचं आहे. त्यावर आपला पार्टनर म्हणतो देर आर मेनी डॉक्टर्स अराउंड अस अँड आय डोंट फाइंड एनी चार्म टू बी वन अमॉंग दोज. म्हणजे आपल्या अवतीभोवती भरपूर सारे डॉक्टर्स आहे. डॉक्टरी व्यवसायसुद्धा फार चांगला आहे. परंतु तरीही मला त्या सर्व डॉक्टरी लोकांमध्ये डॉक्टरांमध्ये आपण एक डॉक्टर म्हणून जाणार आहोत. म्हणजे त्या व्यवसायामध्ये मला असा कुठला चार्म म्हणजे असं काही वेगळं असं नवल विशेष असं काही मला वाटत नाही. त्यानंतर आपण त्यावर म्हणणार आहोत येस यू आर फ्री टू हॅव युअर ओपिनियन बट आय एम गोइंग टू बी अ युनिक डॉक्टर. बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे की जगामध्ये भरपूर सारे डॉक्टर्स आहे आणि त्यामध्ये एका डॉक्टरची भर निश्चितच पडणार आहे. म्हणजे आपण फार काही असं करणार नाही. परंतु मला एक आगळा वेगळा असा विशेष असा डॉक्टर बनायचा आहे. म्हणजे माझं स्वप्न वेगळं आहे. त्यावर माझा पार्टनर म्हणतो इज इट नॉट लाईक गोइंग टू बॅरन प्लेसेस फ्रॉम ग्रीनरी. म्हणजे काय हे असं नाही का की एखादी ग्रीनरी सोडून हिरवळ सोडून आपण एखाद्या उजाड जागी चाललो. म्हणजे चांगलं सोडून आपण वाईटाच्या मागं लागलो, काय असं नाही का. त्यावर मी म्हटलं नॉट ॲट ऑल. तसं काही नाही. यू विल सी इट युअर सेल्फ दॅट इट वॉज राईट डिसिजन. तुला हे भविष्यामध्ये समजेल की माझं डिसिजन हे राईट होतं. त्यावर माझा पार्टनर मला म्हणतो ओके ऑल राईट, ठीक आहे, ऑल द बेस्ट. आणि तो मला अशा प्रकारे शुभेच्छा देऊन या ठिकाणी आमचं डिस्कशन थांबतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे यू मस्ट हॅव डिसाइडेड युअर एम इन लाईफ. म्हणजे तुम्ही तुमचं एम तुमच्या जीवनामधलं ठरवलेलं असेल, डिसाईड केलं असेल. विच इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी वूड यू लाईक टू जॉईन फॉर युअर डिप्लोमा ग्रॅज्युएशन. म्हणजे तुम्हाला एखादा डिप्लोमा करायचा आहे, तुमचं ग्रॅज्युएशन करायचं आहे, तर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जायचं आहे तुम्ही ते ठरवलेलं असेल. राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज ॲज अ पार्ट ऑफ युअर अप्लिकेशन टू द इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. आता तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळाली पाहिजे. यासाठी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे एक स्टेटमेंट एक अप्लिकेशन द्यायचं आहे. ते अप्लिकेशन थोडं मोठं असतं, एखाद्या एसेप्रमाणे असते, थोडा एसेपेक्षा थोडं लहान असतं. तर ते आता या ठिकाणी आपल्याला एक स्टेटमेंट ऑफ पर्पज आपल्याला लिहायचं आहे. आता बघा या ठिकाणी आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलेला आहे. आपल्याला न्यूयॉर्क येथील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि विशेषतः आय वूड लाईक टू ग्रॅज्युएट इन हिस्ट्री फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क. म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क या ठिकाणी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे. आणि खाली आपला आता स्टेटमेंट ऑफ पर्पज या ठिकाणी अटॅच केलेला आहे. फॉर मी हिस्ट्री वॉज जस्ट लिस्ट ऑफ मोनार्क्स वॉर अँड अ क्रॉनिकल ऑफ डायनास्टी. म्हणजे बघा माझ्यासाठी इतिहास हा विषय म्हणजे काय तर राजांची लिस्ट, युद्धांची यादी किंवा ज्या काही डायनास्टीज आहे, जे काही घराणे आहे, ऐतिहासिक घराणे त्यांची यादी, अशा प्रकारे माझा एक दृष्टिकोन होता इतिहासासंबंधी. बट ऑल दिस चेंज व्हेन आय रीच द 8th स्टँडर्ड. परंतु जेव्हा मी 8व्या वर्गामध्ये गेलो आय वॉज फॉर्च्युनेट टू स्टडी डिफरंट ब्रांचेस ऑफ हिस्ट्री लाईक सोशल हिस्ट्री, इकॉनॉमिक हिस्ट्री, हिस्ट्री ऑफ सायन्स, भक्ती मुवमेंट etc. म्हणजे ज्यावेळेला मी 8व्या वर्गामध्ये गेलो मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की मला त्या ठिकाणी इतिहासाच्या वेगवेगळ्या ब्रँचेस शिकायला मिळाल्या, ज्यामध्ये
सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास किंवा वैज्ञानिक इतिहास आणि त्यासोबतच भक्ती मुवमेंट हे सुद्धा मला शिकायला मिळालं. As I belong to the holy land of saints Maharashtra, I was deeply influenced by great saints like संत तुकाराम, संत नामदेव, संत गाडगेबाबा. आणि मी महाराष्ट्रातील असल्यामुळे आणि महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश असल्यामुळे मला स्वतःला फार गौरवान्वित वाटतं. आणि महाराष्ट्रामधले जे काही संत आहे, ज्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा या सर्व थोर पुरुषांचा प्रभाव माझ्यावर होता. आणि ज्यावेळेला इतिहासामध्ये मला या सर्व भक्ती मुवमेंटशी संबंधित किंवा या सर्व थोर पुरुषांचा इतिहास वाचायला मिळाला, माझा इतिहासासंबंधी जो काही दृष्टिकोन होता तो चेंज झाला, बदलला. My aim in seeking admission to your college is that you have a very good department in South Asian history and professors are very eminent personalities. आता बघा, या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे न्यूयॉर्कमधलं कोलंबिया युनिव्हर्सिटी. तर आपल्याला त्या कॉलेजला सांगावं लागतं, त्या युनिव्हर्सिटीला सांगावं लागतं की माझा जो एम आहे, माझा उद्देश तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा काय आहे, कारण तुमचं कॉलेज फार चांगलं आहे आणि हिस्ट्रीचं डिपार्टमेंटसुद्धा फार चांगलं आहे, ज्यामध्ये दक्षिण आशियाई इतिहास हा एक त्या ठिकाणी डिपार्टमेंट आहे आणि त्यामधले प्रोफेसरसुद्धा फार इमिनंट आहे, महत्त्वाचे आहे, फार लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, फारच त्यांचं नाव आहे. आय एम व्हेरी होपफुल दॅट आय वुड गेट अ चान्स टू लर्न अंडर वर्ल्ड क्लास टीचर्स. आणि मला वाटतं की या ठिकाणी जे वर्ल्ड क्लास टीचर्स आहे, फारच महत्त्वाचे आणि फार चांगले शिकवणारे टीचर आहे, तर त्या टीचरकडून जर मला शिकायला मिळालं तर मला माझ्या ऐतिहासिक नॉलेजमध्ये फार वाढ होईल. My broad plan is to have a sound grounding in the medieval socio-economic history of India. आणि माझा जो उद्देश आहे भविष्यामधला तो आहे की मध्ययुगीन भारताचा जो आर्थिक इतिहास आहे त्यासोबतच सामाजिक इतिहास आहे, म्हणजे मध्ययुगीन भारताचा सोशिओ म्हणजे सामाजिक, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक इतिहास, तो मला शिकायचा आहे. आणि त्याचं अध्ययन करताना तुमचं कॉलेज असं आहे की त्या ठिकाणी डिपार्टमेंट एवढं छान आहे की मला त्या ठिकाणी सर्व ऐतिहासिक माहिती आणि मला जे हवं आहे ते मला या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणूनच मी तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहो असं आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणून सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या स्टेटमेंट ऑफ पर्पजला परत प्रभावी बनवण्यासाठी आपल्याला हे सांगावं लागेल, माय डॉक्टरल अँड पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणजे माझा PhDचा जो काही प्रबंध राहील किंवा त्याच्याही नंतर जे काही माझं संशोधन राहील त्याचा फोकस काय असेल, वुड बी फोकस्ड ऑन द लाईफ ऑफ अ सिंगल सेंट म्हणजे एखाद्या संतावर ते आधारित असेल. आय एम ॲन अविड रीडर, मी फार प्रभावी असा वाचक आहे, मला वेगवेगळ्या विषयांमध्ये वाचन करायला आवडते. अँड होप टू अचीव ग्रेट नॉलेज इन धिस फील्ड आणि मला वाटते की या क्षेत्रामध्ये मी फार चांगलं नॉलेज मिळवलं पाहिजे. ॲज द प्लेयर processes the various permutations and combinations and finally makes the unique move, the winning move. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा प्लेयर खेळत असताना त्याला भरपूर सारे परम्युटेशन्स करावे लागतात, म्हणजे वेगवेगळ्या हालचाली कराव्या लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळावं लागतं आणि एकंदर त्याच्या खेळाचं जे काही कॉम्बिनेशन आहे ज्यामधून तो फायनली विन होतो, जिंकतो, तर तशाच प्रकारचं माझ्यामध्ये काहीतरी आहे. मला एखाद्या खेळाडूप्रमाणेच माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा विन करायचं आहे, जिंकायचं आहे, सक्सेस मिळवायचं आहे. आणि ते सर्व करण्यासाठी मला वाटते की तुमचं कॉलेज हे फार चांगलं राहील. त्यानंतर आपल्याला त्या कॉलेजची स्तुती करताना म्हणावं लागेल, आय अर्नेस्टली होप दॅट अन एक्सपोजर टू द एक्सलंट अकॅडमिक ॲटमॉस्फिअर प्रिव्हेलिंग इन युअर प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन वुड ब्रिंग फॉर द बेस्ट इन मी. म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की तुमच्या कॉलेजचं जे काही एक्सलंट ॲटमॉस्फिअर आहे, अकॅडमिक ॲटमॉस्फिअर पसरलेलं आहे आणि त्यामुळं काय होईल की माझ्यामध्ये बऱ्याच साऱ्या खूप चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये येतील. अँड दस अलाव मी टू कंट्रीब्यूट इन द रिच कल्चरल हेरिटेज ऑफ माय लँड. आणि माझी जी लँड आहे, समृद्ध लँड आहे, कल्चरल लँड म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असा जो माझा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या भूमीचं, त्या संतांचं मला दर्शन होईल. त्या संतांबद्दल विशेष अशी माहिती करून घेण्यासाठी मला तुमचं कॉलेज फार प्रभावी सिद्ध होऊ शकतं. रिमेनिंग पोर्शन ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. सो थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश ग्रुप फॉर क्लासेस 7th, 8th, 9th, 10th अँड 12th. थँक्यू.